असं पण म्हणजे टॅनिंग पण काढायचं आहे, हे पण नको ते अरे पण हो, नको. पण चा रस आणि कॉफी, बेसन, बेसन. तांदूळचं पीठ. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त ना? मस्त असायला हवं. भरपूर दिवसानंतर मी आज ब्लॉग शूट करतोय, कारण की तुम्हाला माहितीच होतं लास्ट ब्लॉग जो माझा होता तो भाविकाचा एंगेजमेंट होता. त्याच्यानंतर मी काहीच ब्लॉग शूट नव्हतं केला, कारण की त्याच्यानंतर माझी थोडं पर्सनल प्रॉब्लेम्स होते, किंवा त्याच्यानंतर माझी सॅटर्डे संडे फुटबॉलची टुर्नामेंट होती. सॅटर्डे संडे टुर्नामेंट असल्यामुळे पूर्ण स्किनला पूर्ण टॅन पडून गेला, फुल असा काळा काळा झाला यार. आणि आता चला पटकन मी आंघोळ करतोय, ऑफिसला जायचंय. पनूला विचारतो, पनू काही ना काही करते ह्यासाठी घरी बसल्या बसल्या. तिला विचारतो स्किन मध्ये टॅन पडला, त्यासाठी काय लावायला आहे का तुझ्याकडे, किंवा काही करता येईल का. तर ते बघून घेऊयात ना. स्किनवर टॅन पडलाय का, आहे का तुझ्याकडे लावायला? आहे ना, काय बीटरूटचं ज्यूस आणलंय? हा बनवलाय. आण ना लवकर, लावून घे ना पटकन, मस्त लावून घेत. पण बीटरूटचा ज्यूस केलाय. ज्यूस काय ज्यूस केलाय? बीटरूटचं, फक्त बीटरूटचं ज्यूस. बघूयात. आणि पण बीटरूटचे जे बीटचा रस काढलाय पूर्णपणे, त्याने काय करायचं मला माहिती नाही. मी बसतो आणि मस्त खुर्चीवर बसतो, माझ्या कर तू काय करता येईल ते. काय यामध्ये हो? बीटचा रस आणि कॉफी. कॉफीने बीट लावायचं, चेहऱ्याला लावायचं, स्क्रब करायचं. स्क्रब. बघूयात पण काय करते ते करून घेऊयात. चेहरा मला मेंटेन ठेवायचा आहे. काय आपला पण ठीक आहे, मेंटेन ठेवूयात आपण. चला तिथे बसून घेतो मी, म्हणजे पणू जे काय असेल ते माझ्या स्किनला लावून घेईल. बस हा केसांना लागणार ना. ही इथे कॉफीचा वास येतो पण. येणारच आहे कॉफी त्याच्यात. कॉफी आणि बीटरूटचा ज्यूस आणि काय स्क्रब करायचं, असं काय चेहऱ्याला मस्त बसतं. असं वाटतं कुठे पार्लर मध्ये आलो, येऊन बसून खायचं आहे. हे फोनची बेल वाजतात ना, सकाळचे 7:30 वाजलेत. आणि मला काय काम नाही. आहे ना. आता हे करून पनूला पुन्हा टिफिन करायचं माझ्यासाठी. असंच. असं राहतो टिफिन मस्त. आणि असं काय ना होणार आहे ना, असं चिकचिकपणा वगैरे काय, चेहरा क्लीन तर राहील ना. तोंड धुतलं सगळं स्टिकी निघून जाईल ते. ओके. नाही तर मी करतोय आणि भलतंच काहीतरी व्हायचं ना तर. काय ते होममेड आहे ते, अगं पण केमिकलचं थोडं ना. कॉफी कुठली होममेड झाली? काय कॉफी कुठली होममेड झाली का? होममेड? कॉफी ना होममेड झाली. होममेड आहे म्हणजे कॉफी, आज कॉफी टाकल्या ना होममेड आहे. वा. तू पितो ना तेव्हा तुला काय प्रॉब्लेम नाही होत का? अगं पण चेहऱ्याला लावतोय ना, तसं काहीतरी चिपचिपपणा येतोय, असं खूप चिपचिपपणा झाला बोल. तू पण हेच लावते का, की दुसरं चांगलं प्रोडक्ट आणून ठेवलं घरात? काय म्हणतो? तू पण हेच लावते का, की तुझे प्रोडक्ट मी युज करायला नको म्हणतो हे लावते मला? हा, मी पण तर लावते कधीतरी, रोज कुठे लावूया. हा मस्त. मस्त 4 ते 5 मिनिटं घासून घ्या चेहरा. 4 ते 5 मिनिटं किती कमी? थोडा वेळ करायचं. थोडा वेळ. ओके. पूर्ण स्टिकी स्टिकी वाटतं. फुलं चेहरा फुलं स्टिकी स्टिकी झालेलं आहे. चेहरा तर माझ्या हाताला पण स्टिकी स्टिकी. अरे डोळे बघ, ऍब्रो चिपक, माझे डोळे बंद होते ना, चिपक झाले बघ. कुठे लागलंय? डोळे ऍब्रो बंद होते ना, तर चिकट आहे. चिपकत डोळे पण शोधतोय. डोळे नको. हात लावून तिकडे. डोळ्याला नाही लागत आहे. अरे हात लागून तिकडे. लागू दे. असं पण म्हणजे टॅनिंग पण काढायचं आहे, हे पण नको ते पण हो, नको. पण डोळ्यामध्ये हात लागते ना, पुढे डोळे चिपकतात का असं? काय आहे, कसं दिसतोय माहिती नाही. काय करतोय पण ठीक आहे, हे तर करावं लागेल. थोडं काही ना काही गोष्टी कराव्या लागतीलच. काय पाण्याने घासतोय. डोळ्यात चिपकत ते वर लागले म्हणून. हा. धुवून घे आता. धुवून घेऊ? काय पण धुवू मी. मजा आली असती का सगळं तूच केलं असं तर. मस्त इथे बसल्या ओला पडकाने पुसून घेतेस का? मस्त हे नाही धुवू ना, धुवा लागेल. पूर्ण स्टिकी आहे ते. धुवून घेतोय मस्त. कसं दिसतोय मला माहिती नाही. कसं दिसतोय? मस्त छान छान एकदम काळा. बायको बोलते तसं गपचूप करायचं. चिपचिप झालंय. ऍब्रो काय झाला? ऍब्रो मध्ये काय म्हणा, पापणे ते पापणे आपले डोळ्याचे पापणे जर चिपकायला लागले पूर्ण, असं डोळे बंद केले तर पूर्ण चिपचिप झालाय. लगेच 2 मिनिटात तोंड धुवून येतो. लगेच आलो, थांबा. चेहरा धुवून तर आलो आता मी. असं पूर्ण असं स्मूथ वाटतोय ते. कॉफीमुळे ना तो स्क्रब, कॉफी लहान दाणे असतात ना, तर स्क्रब सारखं होतं. छान वाटतं, असं फ्रेश वाटतं. आता कोण काहीतरी त्यामध्ये बीटरूटचा ज्यूस, त्यामध्ये 2-3 काहीतरी पीठ काहीतरी मिक्स करते, माहिती नाही काय करते.
दाखव काय काय मिक्स केलं. बेसन, बेसन. तांदूळचं पीठ, अच्छा हे बघा हे असं असं बीटचा रस. तेव्हा असं काहीतरी कलर होतोय, पिंक कलर सारखं काय होतंय. बेसन आहे, तांदळाचं पीठ आहे. तांदळाचं पीठ मध्ये लहान स्क्रब तर असतो, तुम्हाला माहिती लहान दाणा नाही. तर तांदळाचं पीठ तुम्ही युज करत असाल तर तरी काय करायचं, चेहरा लावायचा. फेस पॅक. हा, कसं वाटतं बघ, बेसनचा वासच येणार आहे. बेसनचा वास होतोय. प्लास्टर लावतेस तुम्हाला चेहऱ्यावर. प्लास्टर नाही, हा प्लास्टर चढवतेस चेहऱ्यावर. ही पण वास बेसनचा. तू काय नेहमी लावते काय? करायचं असेल तर वास पण सहन करायला लागेल. हा, पण हे काय नेहमी नेहमी नाही लावत, पण लावते. आठवड्यातून 2 वेळा तर लावलं पाहिजे. 2 ते 3 वेळा. टाइम काढावा लागेल आता मला रोजचा काहीतरी. सर्व कामं सोडून तुझ्या मागे लागले मी. माहिती. हा यार, अजून पूर्ण माझं टिफिन पण नाही गेले अजूनपर्यंत. तर हे लावल्यानंतर पूर्ण टिफिनच्या मागे लागेल. हा थंड वाटतंय रे एकदम. कसं वाटतं, अर्धा झालंय का? वाचलंय बेकार ते बनवून. मी बेकार म्हणजे बेसनचा वास होता. बेसनचा वास येतो म्हणून तर नक्षला मी काय बेसन लावल्यावर लावत देतच नाही तो. असं आपल्याला सवय नाही ते, म्हणजे असं बोललं ना बेसनचा वास तो डायरेक्ट नाकात घुसतोय. टॅनिंग निघून जाईल काय. एका दिवसात नाही जाणार, तिथं आहेच ग, पण थोडंसं फ्रेश पण तुला हा फ्रेश वाटेल. नसतेच पाहिजे. सॅटर्डे संडे टुर्नामेंट होते, उन्हात खेळलोय, धावपळ केलंय, ऑर्गनाईज केलंय, त्यामुळे पूर्ण वाट लागली. थोड्या वेळ राहू देता. किती मिनिटं चपाती बनवते. किती मिनिटं? 10 मिनिटं. ड्राय होईल, लवकर ड्राय होईल. अच्छा, ड्राय झालं चेहरा वॉश थोडंसं स्क्रब. ओके चला, आता पन्नू इथं लावलंय माझं. कसं दिसतोय मी मला माहिती नाही. पन्नू गेली तिचं काय बोलतो त्या माझंच ऑफिसचं टिफिन करण्यासाठी. म्हणजे आता टाइम किती झाला तुम्हाला दाखवतो, वेट. हो बाई, 7:40 आहेत. माझ्याकडे फक्त 20 मिनिटं आहेत. म्हणजे 20 मिनिटं म्हणजे आतली 10 मिनिटं हीच गेली. 10 मिनिटं मला रेडी होऊन लगेच ऑफिसला जाण्यासाठी रेडी व्हायचंय. आणि त्यामध्ये पण होते 20 मिनिटात कसा टिफिन करायला होता काही आयडिया नाही. असं दिसतोय मला, बघू दे ह्या कॅमेरामध्ये फोन मध्ये. भाई हे तर फुल पिंक सारखं झालंय. मी तर ठीक आहे, पण आता काय इथे ना या साईडला खूप असं चेहरा टॅनिंग सारखं झाले. काय झालं म्हणून म्हटलं, पण मला काहीतरी दे, मला लाव. चला आता पण टिफिन करते आपण. आता तिला थोडीशी हेल्प करायचा प्रयत्न करूयात. प्रयत्न करेल की नाही मला माहिती नाही, पण बघूयात. प्रयत्न कर म्हणजे प्रयत्न कर म्हणजे बस तिला उभं थोडं बडबड करूयात तिच्यासोबत. टिफिन करते म्हणजे आता गडबड, पण गाडी ऑन टाइम आहे. होईल टिफिन तरच कर, नाही तर राहू दे, धावपळ नको करू. किती टाइम आहे त्याचा? किती टाइम म्हणजे 40 झाले. 20 मिनिटात तुझ्याकडे फक्त. करते पक्का. एक काम कर, नाही तर बुर्जीस राहू दे. पण होय राहू दे, नको करू. लेट होईल, धावपळ होईल. माझ्याकडे कॉफी बनव, मी आंघोळ करून येतो. कारण की 10-15 मिनिटात पण काही टिफिन मिळेल. काही चपाती बनवली आहे, नाही भाजी बनवली आहे, तर काही होणार नाहीये. पण तिला म्हणतो राहू दे, काही करू नको, मी मस्त काहीतरी ऑफिसला ऑर्डर करून घेईल. तर पहिला तू फक्त कॉफी बनव माझ्यासाठी, जास्त काय करू नको. हा बघते ना काय करू. नाही होणार 10-15 मिनिटं काय होणार, पण लेट झालं आपल्याला खूप. चल मी पटकन चेहरा आता कसं सुकायला पाहिजे ना, बरं सुकलं नाही पण. तिथे बस ना तू एका जागेवर थोडा वेळ. हा ना, थोडा बसतोय फॅन खाली, म्हणजे जरा चांगलं होईल. म्हणजे काय, सुकून जाईल लगेच. फॅन लावून घेतो. आता बऱ्यापैकी सुकलाय, फक्त इथेच थोडंसं ओलंय. आता चेहरा असं बोलतो ना, स्किन असं खेचलीसारखी वाटते मला, खेचलीसारखी वाटते. तर ठीक आहे, असं टाइम पण नाही, हे जेवढं आहे तेवढंच असू दे. लगेच मी आता फ्रेश होतो, कारण की मला आता ऑफिसला जायचं आहे. टाइम नाही आता एवढा माझ्याकडे. पनू जरा टिफिनच करते असं वाटतंय मला. टिफिनच करते ना, होईल का 10 मिनिटं तुझ्याकडे? हे बघा, ह्याना म्हणतात सुपर वुमन. एवढं सर्व करून आता टिफिन करते माझ्यासाठी. म्हटलं तोपर्यंत लगेच मी आंघोळ करून घेतोय, चेहऱ्यावर धुवून घेतोय आणि बघतोय कसं वाटतंय, फ्रेश वाटतंय की नाही हे लावल्यानंतर. आता चेहरा असं घेतला वाटतं का चेहरा असं? राईट होतो ना. ठीक आहे ना, एवढा धुवू ना. धुवून घेतो, चला पटकन धुवून घेतोय. आंघोळ करून डायरेक्ट तुम्हाला भेटतो, मी आंघोळ करून भेटतो डायरेक्ट. आंघोळ घेऊन चलो. मस्त फ्रेश झालोय आणि चेहरा बघा थोडा क्लीन वाटतोय. म्हणजे क्लीन वाटतंय मला तरी, फ्रेश वाटतंय. असं ते ना की चेहरा झडझड वाटतं, त्यापेक्षा असं फ्रेश वाटतंय. आणि चला मी होतोय रेडी म्हणजे गाडी आली आहे. कुंभोळी बघा, कुंभोळी क्रॉस केली आणि मला पटापट झाला गाडी पकडण्यासाठी. तर चला हा ब्लॉग शॉर्ट आणि सिंपल मी ते संपवतो. जर हा शॉर्ट आणि सिंपल जर ब्लॉग आवडला असेल आणि हे जे चेहऱ्याला पण जे काय लावलंय होममेड होता सर्व काही गोष्टी कॉफी सोडून, जर हे आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा. फ्रेश वाटतंय.
तर ठीक आहे, चला भेटूयात अशाच छान असा ब्लॉग मध्ये. बाय.